Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, we will be visiting some more structures. We have already studied 20 verb patterns in our previous sessions. So we will now be learning some more sentence structures. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी ग्रामरच्या सत्रात आपण नवीन काही स्ट्रक्चर्स, सेंटेन्सचे स्ट्रक्चर्स शिकणार आहोत. आत्तापर्यंत आपण 20 वर्बचे पॅटर्न्स पाहिले, त्याच्या अनुषंगाने वाक्य पाहिली. आज आपण काही नवीन स्ट्रक्चर्स शिकूयात. सो द फर्स्ट स्ट्रक्चर इज लाईक देअर, THERE प्लस BE, टू बी या अर्थाने असणे. देअर प्लस बी प्लस सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट. तर दिस स्ट्रक्चर इज used when the subject is indefinite, INDEFINITE, indefinite. हे स्ट्रक्चर कधी वापरतात? जेव्हा कर्ता जो असतो, सब्जेक्ट जो असतो, तो अनिश्चित असतो. आता अनिश्चित कर्ता म्हणजे काय? व्हॉट इज अन डेफिनेट सब्जेक्ट अँड व्हॉट इज indefinite subject? So definite subject refers to someone or something known and specific. So it can be a proper noun like say Taj Mahal or Mr. Ram. So these are all proper nouns. So this can be a proper noun, a pronoun, I, he, it, they, or a determiner like that, my, your. बरोबर आहे. तर हे जेव्हा आपलं कर्ता जो असतो तो स्पेसिफिक असतो, ठरलेला असतो, निश्चित असतो, तेव्हा त्याला आपण डेफिनेट सब्जेक्ट म्हणतो. आणि जेव्हा कर्ता अनिश्चित असतो, इनडेफिनेट असतो, तेव्हा an indefinite subject तो ओळखायचा कसा? तर इट बिगिन्स विथ an indefinite article like a or an or a determiner. Determiner म्हणजे निर्धारक मराठीत, like some म्हणजे SOME, some म्हणजे काही, any, or indefinite pronoun. Indefinite pronouns म्हणजे अनिश्चित सर्वनाम. कशी? तर someone, anyone ही आहेत अनिश्चित सर्वनाम. तर थोडक्यात जेव्हा सब्जेक्ट जो असतो तो अनिश्चित असतो, इनडेफिनेट असतो, तेव्हा हे स्ट्रक्चर वापरलं जातं. कुठलं स्ट्रक्चर आहे? देअर प्लस बी प्लस सब्जेक्ट एक्सेट्रा. त्याची काही वाक्य बघूयात आपण. देअर इज अ बुक ऑन द डेस्क. हे कुठलं स्ट्रक्चर आहे? देअर प्लस बी प्लस सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट. सो ह्याच्यात देअर इज अ बुक. आता अ बुक म्हणजे कुठलंही पुस्तक. इथं अ इनडेफिनेट आर्टिकल म्हणून वापरलं गेलेलं आहे. अ बुक कुठलंही पुस्तक असू शकतं ऑन द डेस्क. तर त्या केसमध्ये देअर प्लस बी. आता इथं टू बीचा वर्तमानवाचक वर्ब इथं वापरलेला आहे. टू बीचं इज. सो देअर इज अ बुक ऑन द डेस्क. हे झालं पहिलं स्ट्रक्चर. अजून कुठली उदाहरणं आहेत याची बघूयात. देअर इज अ हॉटेल नियर द स्टेशन. हे आहे इनडेफिनेट सब्जेक्ट. अ हॉटेल, कुठलंही हॉटेल, नाव कुठलं आहे माहीत नाही. नेक्स्ट इज देअर वॉज समवन ॲट द डोर. दारापाशी कोणीतरी होतं. तर समवन इज अगेन इनडेफिनेट सब्जेक्ट. सो इट follows the structure there plus be plus subject plus predicate. Similarly, there are plenty of pins, PINS, pins in the drawer. तर ही जी वाक्य आहेत ज्यात सब्जेक्ट जो असतो तो इनडेफिनेट असतो, तेव्हा हे स्ट्रक्चर वापरलं जातं. थोडक्यात जेव्हा क्वांटिटी नोन नसते, सब्जेक्ट नोन नसतो, तेव्हा ही स्ट्रक्चर वापरलं जातं. आपण दुसरं स्ट्रक्चर बघूया.
there is a to infinitive after adjectives expressing emotion or desire. स्ट्रक्चर नंबर 2 कसं आहे, टू इन्फिनेटिव्ह वापरून केलेलं आहे. उदाहरण बघूयात आपण. वी वर ग्लॅड टू सी हिम. आता इथं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह आहे आणि टू इन्फिनेटिव्ह आहे. हे दुसऱ्या टाईपचं स्ट्रक्चर आहे. आता इथे ग्लॅड टू सी, ग्लॅड इज अन ॲडजेक्टिव्ह, विशेषण आहे. सो वी वर ग्लॅड टू सी हिम. Next example, she is afraid to go alone. Third example, my brother is eager to join the army. Fourth example, they are impatient to start. आता हे जे आहे ग्लॅड, अफ्रेड, ईगर, हे सगळे इमोशन्स आहेत किंवा डिझायर्स आहेत. तर काही काही स्ट्रक्चर्समध्ये हे टू इन्फिनेटिव्ह वापरली जातात ॲडजेक्टिव्ज नंतर, विशेषणानंतर, which express emotions or desires. So today we saw two structures and we'll be seeing some more structures in the coming session. So that is all for today. Thank you. Dhanyavad.